मुंबई पुण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम राबवण्याचे आदेश। आयुक्तांच्या आदेशानंतर कबूतरखान्याबाहेर सूचना फलक। मनपा प्रशासनाकडून मुंबईत कारवाईला सुरुवात। मुंबई पालिकेकडून 995 मूर्तिकारांना मंडप उभारणीसाठी मोफत जागा। पालिकेने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना उपलब्ध करून दिली मोफत जागा। आतापर्यंत तब्बल 910 टन शाडू मातीचं वाटप। गणेशोत्सव काळामध्ये मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून कोकणामध्ये एसटीच्या विशेष बस चालवल्या जाणार। खड्ड्यांमुळे होणारे ब्रेकडाऊन लक्षात घेता महामंडळाची 12 दुरुस्ती पथकं 2 पाळ्यांमध्ये तैनात राहणार। छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये धूळमुक्तीसाठी गवत लागवड। मुंबई महापालिकेकडून कामाला सुरुवात। धुळीची समस्या सोडवण्यासाठी आयआयटीमधील तज्ज्ञांची मदत। काल पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून कामाची पाहणी। पुण्यामध्ये वर्षभरात केवळ 52 दिवस हवेची गुणवत्ता चांगली। महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थितीचा अहवाल। खराब हवेच्या दिवसांमध्ये वाढ। सलग दुसऱ्या वर्षी पुण्यामध्ये 3 दिवस हवेची गुणवत्ता वाईट। भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचं अपहरण। तुळजापुरातील 5 जणांची टोळी गजाआड। भारती विद्यापीठ पोलिसांनी केला पर्दाफाश। पुणे पालिकेची राज्य सरकारकडे 300 कोटींची मागणी। वडगाव खुर्द ते राजाराम पूल स्ट्रेच या भागामध्ये काम करण्यासाठी 300 कोटींची मागणी। खडकवासला धरणाचं पाणी सोसायट्यांमध्ये शिरत असल्यानं सरकारकडे मागणी। पुण्यामधल्या पर्यटन स्थळांवर एका वेळी ठराविक संख्या निश्चित करून पर्यटकांनी प्रवेश देता येणार। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। पुण्यामध्ये बेशिस्त वाहन चालकांवर एआयचा बडगा। 3000 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई। पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर एआयद्वारे कारवाई केली।